नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 डिसेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदाच या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? हरिमाऊ शक्ती 2025 हा जो काही लष्करी सराव आहे तो कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला सराव आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, भारत आणि मलेशिया या दोन देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला हा सराव आहे. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. बरेच जण मला काय म्हणत आहेत की सर, तुमचा जेव्हा आम्ही तुमचा व्हिडिओ पाहतो तेव्हा तुम्ही जे जे बोलता ते खाली असे शब्द येत आहेत. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्ही स्क्रीनला टच केले की असे 3 डॉट येतील किंवा आडव्या 3 डॉट येतील. या डॉटला क्लिक करायचं आहे आणि CC असा एक ऑप्शन येईल, त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि त्याला ऑफ करायचं आहे. तर या ठिकाणी जे काही कॅप्शन मी बोलताना जे काही ऑटोमॅटिकली जनरेट होत आहेत तर ते ऑटोमॅटिकली ऑफ होतील. बरोबर, तर त्या ठिकाणी तुम्हाला कोपऱ्यामध्ये क्लिक करायचं आहे आणि CC हा शब्द शोधायचा आहे आणि त्याला ऑफ करायचा आहे. म्हणजे मी जे पण बोलेल ते ऑटोमॅटिकली खाली असं रिफ्लेक्ट नाही होणार. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. कोणत्या राज्यातील ग्वाल्हेर सँडस्टोनला GI टॅग मिळालेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत असलेला एक प्रोडक्ट आहे ग्वाल्हेर सँडस्टोन, त्याला या ठिकाणी GI सर्टिफिकेशन या ठिकाणी मिळालेलं आहे. ठीक आहे, पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. तर सुरुवातीलाच आपण मध्य प्रदेश बद्दल चर्चा करूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल, तर राजधानी आहे भोपाळ. या ठिकाणी 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो, आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत: गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. देशाची पहिली हायड्रोजन फ्यूल सेल पॅसेंजर बोट कोणत्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वाराणसी या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, देशाची पहिली हायड्रोजन फ्यूल सेल पॅसेंजर बोट या ठिकाणी लॉन्च करण्यात आली आहे वाराणसी शहराच्या अंतर्गत. ठीक आहे, प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल. तर लगेच नवनवीन प्रथम घटनांवरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. सेमीकंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिले भारतीय राज्य गुजरात. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गावर? तर जिंद सोनीपत. व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे जगातील पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश. भारतातील पहिली सेंट्रल टिश्यू बँक कोठे सुरू झाली? तर दिल्लीमध्ये. भारतातील पहिला अधिकृत बालविवाह मुक्त जिल्हा तर तो बनलेला आहे बालोद जिल्हा. भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर बनलं आहे चंदीगड. आणि देशाची पहिली हायड्रोजन फ्यूल सेल पॅसेंजर बोट या ठिकाणी लॉन्च करण्यात आली आहे वाराणसीमध्ये. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये कोणत्या फेस्टिवलचा सणाचा समावेश केलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दिवाळी या सणाचा या ठिकाणी युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. खूप चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी कोणी समावेश केला आहे कोणत्या यादीमध्ये? युनेस्कोच्या. युनेस्को बद्दल सांगायचं म्हटलं तर फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना असं मराठीमध्ये म्हणता येईल. युनेस्कोची स्थापना झाली 16 नोव्हेंबर 1945 ला आणि मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, युनेस्कोचे वर्तमानमधील नवीन महासंचालक बनलेत खालेद अल एनानी असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक चौथा. एक देश आहे झेक प्रजासत्ताक. बरोबर, तर या झेक प्रजासत्ताक या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आंद्रेज बाबिस असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? आंद्रेज बाबिस असं त्यांचं नाव आहे. झेक प्रजासत्ताकाचे नवीन प्राईम मिनिस्टर पंतप्रधान म्हणून त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे आणि ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आपण जवळपास
50 पेक्षा जास्त जगातील अत्यंत महत्त्वाचे जे काही देश आहेत त्या देशांचे पंतप्रधान कोण आहेत, राष्ट्रपती कोण आहेत, त्या देशाची राजधानी कोणती आहे, त्या देशाचं चलन कोणतं आहे, या सर्व टॉपिकवरती एकाच व्हिडिओमध्ये आपण 50 पेक्षा जास्त देश कव्हर केलेले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स असतात किंवा चॅनलच्या प्लेलिस्टला जाऊन तुम्ही पाहू शकता. 2025 मधील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे, त्याच्यामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटेल. ठीक आहे. प्रश्न आहे एखाद्या देशाच्या नवीन निर्वाचित करण्यात आलेल्या पंतप्रधानाबद्दल. तर लगेच काय करूया, 2025 मध्ये वेगवेगळ्या देशाचे जे काही नवनवीन पंतप्रधान नियुक्त करण्यात आले त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. युक्रेनचे नवीन पंतप्रधान बनलेत युलिया स्वेरिडेन्को. रवांडाचे बनलेत जस्टिन नेसियुम्बा. म्यानमारचे आहेत यू न्यो सॉ. जमैकाचे आहेत अँड्रू हॉलनेस. थायलंडचे आहेत अनुतीन चारविलाकूर. फ्रान्सचे आहेत सेबॅस्टिन लेकोर्नो. मादागास्करचे आहेत रुपिन फॉर्च्युनाट झापिसांबो. जपानचे आहेत साने ताकाची. आणि झेक प्रजासत्ताकचे आपण आत्ताच पाहिले आंद्रेज बाबिस असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत श्रीलंकेमध्ये नुकतेच तैनात करण्यात आलेले INS घरियाल हे जहाज कोणत्या वर्गाचे आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मगर क्लास. कोणत्या वर्गाचे आहे तर मगर क्लास या वर्गाचे आहे. ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत श्रीलंकेमध्ये नुकतेच तैनात करण्यात आलेले INS घरियाल हे मगर क्लास, मगर श्रेणीचे आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. श्रीलंकेतील चक्रीवादळग्रस्त भागामध्ये मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण करण्यासाठी भारतीय नौदलाने ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत INS घरियाल आणि इतर 3 नौदल जहाजे तैनात केली होती. INS घरियाल हे भारतीय नौदलाचे मगर वर्गातील उभयचर युद्धनौका आहे, जे उभयचर ऑपरेशनसाठी, उभयचर म्हणजे काय, पाण्यामध्ये सुद्धा आणि जमिनीमध्ये सुद्धा. ठीक आहे. ऑपरेशनसाठी सैन्य, वाहने व उपकरणे वाहून नेण्यासाठी डिझाईन करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचे हे मगर श्रेणीतील काय आहे, INS घरियाल आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. टाइम मासिकाने कोणाला 2025चा CEO ऑफ द इयर म्हणून निवडलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. या ठिकाणी युट्यूबचे CEO नील मोहन यांना या ठिकाणी टाइम मॅगझिनने 2025चे CEO ऑफ द इयर ऑफ 2025 म्हणून या ठिकाणी निवडलेलं आहे. कारण काय तर युट्यूबला एका नव्या युगामध्ये यशस्वी नेतृत्व दिल्याबद्दल आणि डिजिटल संस्कृतीवर प्रभाव टाकल्याबद्दल त्यांना ही निवड या ठिकाणी मिळालेली आहे. ठीक आहे. या ठिकाणी प्रश्न आहे एखाद्या पुरस्काराबद्दल. तर लगेच काय करूया, बाकीचे जे काही नवनवीन पुरस्कार देण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रातील दिलेल्या योगदानाबद्दल त्याच्यावरती चर्चा करूया. 2025चा कवितेसाठीचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार पॅट्रिशिया स्मिथ यांना. ISB रिसर्च कॅटलिस्ट पुरस्कार अझीम प्रेमजी यांना. डॉक्टर पाउलोस मार गेग्रोरियोस पुरस्कार डॉक्टर टेसी थॉमस यांना. 2026चा पहिला फिफा शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना. ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार अनंत अंबानी यांना. पेटा इंडियाचा 2025चा वर्षातील सर्वोत्तम व्यक्ती पुरस्कार देण्यात आला रवीना टंडन यांना. आणि 2025चा CEO ऑफ द इयर पुरस्कार नील मोहन यांना देण्यात आला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. आशियातील पहिले संरक्षित शाही पक्षी अभयारण्य पुनरुज्जीवित करण्यासाठी कोणत्या राज्याने चराई चुंग महोत्सव आयोजित केला होता? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, माफ करा पर्याय क्रमांक बी, आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आशियातील पहिलं संरक्षित शाही पक्षी अभयारण्य पुनरुज्जीवित करण्यासाठी आसाम राज्याने चराई चुंग महोत्सव आयोजित केला होता. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आसाम बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 26 जानेवारी 1950ला. मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. राजधानी आहे दिसपूर. 5 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा, मानस, डिब्रू सैखवा, रायमोना आणि देहिंग पटाई. आणि 2 महत्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. नागालँडमध्ये पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि जलसंचय प्रणाली मजबूत करण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मिशन वॉटरशेड पुनरुत्थान असं त्या या ठिकाणी काय नाव आहे तर लक्षात घ्या, या इनिशिएटिव्हचं नाव आहे, उपक्रमाचं नाव आहे. हे जे काही मिशन वॉटरशेड पुनरुत्थान आहे याच्या मागचा उद्देश काय तर जलसुरक्षा मजबूत करणे, पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आणि शाश्वत ग्रामीण विकास करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. सुरुवात
कोहिमा नागालँड येथील राज्यस्तरीय वॉटर हेड्स महोत्सव 2025 मध्ये याचं या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, पारंपरिक होरी हब्बा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटक राज्याच्या अंतर्गत पारंपरिक होरी हब्बा उत्सव या ठिकाणी या राज्याच्या अंतर्गत साजरा केला जात असतो. कोणत्या राज्याच्या अंतर्गत? कर्नाटक राज्याच्या अंतर्गत. जाता जाता कर्नाटक बद्दल देखील चर्चा करून जाऊया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत, राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा. आणि 5 महत्वाचे धरण आहेत, तुंगभद्रा, कद्रामाटी, अलमाटी, कृष्णा राजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या कितव्या वर्षी या ठिकाणी निधन झालेलं आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 90व्या वर्षी या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. काँग्रेसचे हे ज्येष्ठ नेते होते, नाव आहे शिवराज पाटील चाकूरकर. यांचा जन्म झाला होता 12 ऑक्टोबर 1935 ला आणि यांचं निधन झालेलं आहे 12 डिसेंबर 2025 ला. बरोबर. हे यांच्याबद्दल काही महत्वाचे पॉइंट्स आहेत, लक्षात ठेवा. हे भारताचे 27व्या क्रमांकाचे केंद्रीय गृहमंत्री पद त्यांच्याकडे होतं. लोकसभेचे 10वे अध्यक्षपद देखील भूषवलेलं आहे. लोकसभेचे 9वे उपसभापती देखील होते. महाराष्ट्र विधानसभेचे 8वे अध्यक्ष देखील होते आणि पंजाबचे 27वे राज्यपाल म्हणून देखील त्यांनी पद या ठिकाणी भूषवलेलं आहे. बरोबर. तर काँग्रेसचे हे ज्येष्ठ नेते होते शिवराज पाटील चाकूरकर असं त्यांचं नाव आहे. जन्म होता 12 ऑक्टोबर 1935 आणि निधन झालं आहे 12 डिसेंबर 2025, 90व्या वर्षी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाने 32 वर्षानंतर शांघाई चीन येथे दूतावास सुरू केलेला आहे? बरोबर. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे का महत्वाचं आहे तर लिहून घ्या. 32 वर्षानंतर हे पहिले स्थलांतर आहे आणि भारत चीन संबंधाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त या एम्बॅसीचं दूतावासाचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. शेवटचा प्रश्न, जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दंगल आणि रुस्तम ए जम्मू काश्मीर स्पर्धा 2025 कधी होणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, 17 डिसेंबर 2025 ला आयोजित करण्यात येणार आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे? प्रश्न, हॅमर शस्त्र प्रणालीचे उत्पादनासाठी भारत आणि कोणत्या देशांमध्ये करार करण्यात आलेला आहे? रशिया, जपान, फ्रान्स की अमेरिका? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस, 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस, 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस, 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस, 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस, 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस, 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी, 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस, 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस, 16 डिसेंबरला विजय दिवस, 18 डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकांचा हक्क दिवस, 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस, 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस, 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस, 23 डिसेंबरला किसान दिवस, 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर.